नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या महाविद्यालयात मी प्राध्यापक सुमंत तुकाराम शिंदे मानसशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख आणि मानसशास्त्र या विषयाची ओळख आपण आजच्या व्याख्यानामध्ये करून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानाचा विषय मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र विषयामध्ये नेमकं काय अभ्यासलं जातं आणि मानसशास्त्र हा विषय नेमका कशाशी संबंधित आहे या संदर्भातील माहिती आपण आजच्या या पहिल्या व्याख्यानामध्ये करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, खरं तर इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मानसशास्त्र हा विषय तुमच्यासाठी अत्यंत नवीन असा विषय असतो। बाकीच्या विषयांचा अभ्यास तुम्ही इयत्ता 10वीपर्यंत केलेला असतो आणि परिणामी त्या विषयांबद्दलची थोडीफार माहिती तुमच्याकडे असते आणि मग तुम्ही जेव्हा महाविद्यालयाच्या पातळीवरती शिक्षण घ्यायला येता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही, कारण ते विषय परिचित असतात। परंतु मानसशास्त्र हा एक असा विषय आहे की जो इयत्ता 10वीपर्यंत अजिबातच तुम्ही अभ्यासलेला नसतो किंवा तुमच्या कानावर पडलेला नसतो। जेव्हा तुम्ही इयत्ता 11वीला प्रवेश घेता आणि मानसशास्त्र या विषयाची निवड करता तेव्हा तुम्ही केवळ IQ माहितीवर तुमचे मोठे भाऊ बहीण किंवा तुमचे मित्रमैत्रीण यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी काय केलेलं असतं विद्यार्थ्यांनो, तुम्ही या विषयाची निवड केलेली असते। हा विषय जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा त्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये काही गैरसमज असतात आणि हेच गैरसमज आपण थोडेसे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, या विषयाची प्रस्तावना करताना मी तुम्हाला मुद्दामून सांगेल की मानसशास्त्र हा विषय काही लोकांच्या दृष्टीने, म्हणजे ज्या लोकांनी कधीच त्याचा अभ्यासच केलेला नाही, फक्त इकडून तिकडून IQ माहिती घेतलेली आहेत, त्या लोकांमध्ये काही गैरसमज आहेत। ते असं म्हणतात की मानसशास्त्र हा मानवाच्या मनाचा अभ्यास करणारा एक शास्त्र आहे किंवा एक अभ्यास आहे, एक विषय आहे आणि मानसशास्त्रज्ञ माणसाच्या मनातलं जाणून घेतात किंवा फक्त त्यांचा चेहरा पाहून त्यांची मनस्थिती ओळखतात किंवा मानसशास्त्रज्ञ हे मनकवडे असतात, असा एक गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्याला दिसतो। परंतु ॲक्च्युली तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। मानसशास्त्र हा विषय अत्यंत शास्त्रशुद्ध असा विषय आहे जो अगदी पद्धतशीरपणे मानवाच्या विविध गोष्टींचा, विविध पैलूंचा या ठिकाणी अभ्यास करतो। तर हा विषय नेमका काय आहे हे मी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा। विद्यार्थ्यांनो, माणूस हा कुतूहल प्रेरणा असलेला प्राणी आहे। माणसाला अगदी त्याच्या सुरुवातीपासून विविध गोष्टींबद्दल कुतूहल वाटत आलेलं आहे, आश्चर्य नवल वाटत आलेलं आहे आणि त्यातून त्याने अनेक गोष्टींचा शोध लावलेला आहे। सुरुवातीला माणसाला आकाश, पृथ्वी या गोष्टींसंदर्भात आश्चर्य वाटत आलं, त्यात मानवाने लक्ष घातलं आणि त्यातून भौतिकशास्त्र असेल, त्यातून केमिस्ट्री असेल किंवा त्यातून भूगोलशास्त्र असेल, अशा विषयांचा त्या ठिकाणी काय झाला, शोध लागला आणि आज ते विषय खूप उच्च पातळीवरती जाऊन पोहोचलेले आहेत। तसंच माणसाला माणसाच्या सामाजिक व्यवहारांबद्दल सुद्धा कुतूहल वाटत आलं आणि त्यातून माणसाच्या वर्तनासंबंधी इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, त्याचप्रमाणे जी इतर सामाजिक शास्त्र आहेत त्यांचा त्या ठिकाणी शोध लागला आणि ती शास्त्रसुद्धा आता खूप उच्च पातळीवरती जाऊन पोहोचलेली आहेत। अशाच कुतूहलातून जेव्हा माणसाला एक वेळ अशी आली की जेव्हा माणसाने अंतर्मुख होऊन स्वतःमध्येच डोकवायचा प्रयत्न केला तेव्हा माणसाला अभ्यासाला जो विषय मिळाला तो होता माणसाचं मन। माणसाचं मन काय असतं आणि ते कशा प्रकारे काम करतं, त्याचं कार्य कसं असतं हे समजून घेण्याचा जेव्हा माणसाने प्रयत्न केला तेव्हा त्यातून अनेक शास्त्रांचा जन्म झाला। त्यातीलच एक शास्त्र आहे मानसशास्त्र। पहा विद्यार्थ्यांनो, या मानसशास्त्राचा एक रंजक इतिहास आहे। मानसशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे।
मानसशास्त्राचा आता अलीकडच्या या 150 वर्षामध्ये विकास झालेला आहे. जसं जसं माणसाला मानवी मनाबद्दल कुतूहल वाटायला लागलं, स्वतःबद्दल कुतूहल वाटायला लागलं आणि त्याचबरोबर माणसाला काही समस्या जाणवायला लागल्या. आपण जसं म्हणतो ना, गरज ही शोधाची जननी आहे. गरजेमधूनच अनेक विषयांचा शोध लागला, तसाच गरजेमधूनच मानसशास्त्र या विषयाचा सुद्धा शोध लागला. म्हणजे काय रे विद्यार्थ्यांनो, की थोडक्यात माणसाला मानसिक समस्या जाणवायला लागल्या, काही वर्तनाच्या समस्या जाणवायला लागल्या, काही विचारांच्या समस्या जाणवायला लागल्या आणि त्यातून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारा सुद्धा एखादा विषय असायला हवा अशी गरज माणसाला वाटायला लागली आणि त्यातून मानसशास्त्राचा उदय त्या ठिकाणी झाला. आणि मग हा मानसशास्त्राचा इतिहास कसा आहे हे आपण आता सुरुवातीला समजावून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना मी जसं म्हटलं की माणसाला असं वाटायला लागलं की फक्त माणसाचा आणि माणसाच्या ज्या काही विशिष्ट गोष्टी आहेत किंवा विशिष्ट पैलू आहेत त्यांचा अभ्यास करणारं वेगळं असं शास्त्र असायला हवं असं माणसांना वाटायला लागलं किंवा त्यावेळेसचे जे विचारवंत होते त्यांना वाटायला लागलं. पूर्वी मानसशास्त्र तत्त्वज्ञानाची एक शाखा म्हणून अभ्यासला जाणारा छोटासा विषय होता. म्हणजे ती फक्त एक फिलॉसॉफीची ब्रँच होती. म्हणजे तत्त्वज्ञान हा खरं तर सगळ्या विषयांचा त्या ठिकाणी आपण म्हणूया की सगळे जे विषय आहेत ते तत्त्वज्ञानापासूनच बनलेले आहेत किंवा फिलॉसॉफीपासून बनलेले आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे जसं एखाद्या माणसाचं घर असतं आणि घरामध्ये एक किचन, एक हॉल आणि एक बेडरूम, बाथरूम अशा गोष्टी आपण डिवाईड केलेल्या असतात. कशासाठी डिवाईड करतो आपण या गोष्टी? या गोष्टी आपण डिवाईड करतो की आपल्याला वापरायला सोप्या जाव्यात. तसंच तत्त्वज्ञान किंवा ज्ञान ही एकंदरीतच माणसासाठी अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट आहे, परंतु ज्ञानसुद्धा वापरायला सोपं व्हावं म्हणून आपण त्याचे विभाग केलेले आहेत. मग माणसाच्या घडून गेलेल्या गोष्टींसाठी इतिहास बनवला गेला, माणसाच्या आर्थिक व्यवहारासाठी अर्थशास्त्र बनवला गेला, माणसाला ज्या पृथ्वीबद्दल कुतूहल वाटतं, ज्या आकाशाबद्दल कुतूहल वाटतं त्या गोष्टी समजून घेण्यासाठी भूगोल हा विषय बनवला गेला. म्हणजे मी सांगतोय काय विद्यार्थ्यांनो, ज्ञानाचे छोटे छोटे भाग केले गेले जेणेकरून तुम्हाला आणि मला ते समजावेत. आणि म्हणून मी घराचं उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाची एक शाखा म्हणून मानसशास्त्र हा विषय अभ्यासला जायचा विद्यार्थ्यांनो. परंतु नंतर जसं जसं मानसशास्त्राची गरज आणि त्या गरजेची तीव्रता वाढली तसा मानसशास्त्र नावाचा विषय त्या ठिकाणी उदयाला आला किंवा त्याची सुरुवात झाली. सुरुवातीला मानसशास्त्राबद्दल आपण जर पूर्वीच्या विचारवंतांचे जर त्या ठिकाणी विचार शोधायचा प्रयत्न केला तर ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनो, म्हणजे जसं भारताचं तत्त्वज्ञान आहे, आयुर्वेद असेल किंवा पतंजली असेल किंवा इतरही जे काही ग्रंथ असतील, वेद असतील, या वेदांमध्ये सुद्धा किंवा अगदी कबीरांचे दोहे असतील किंवा त्या ठिकाणी स्वामी रामदासांचे त्या ठिकाणी मनाचे श्लोक असतील, यामध्ये सुद्धा मानसशास्त्राचा किंवा मानवी मनाचा, मानवी विचारांचा त्या ठिकाणी विचार केलेला आपल्याला दिसून येतो. तसंच ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा मानसशास्त्राच्या बाबतीत सुरुवातीच्या कालावधीमध्ये कशा प्रकारचे विचार केले गेले याचा आपण थोडासा मानसशास्त्राचा इतिहास या मुद्द्याअंतर्गत अभ्यास करतोय. विद्यार्थ्यांनो, ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल या संशोधकाने डी ॲनिमा नावाचा एक ग्रंथ लिहिला होता आणि या डी ॲनिमा नावाच्या ग्रंथामध्ये मानसशास्त्राची पहिली व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी केलेली आढळून येते. तर या ॲरिस्टॉटलनं मानवी मन या संकल्पनेवर भर दिला आणि मानवी मनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जावा असं प्रतिपादन केलं. विद्यार्थ्यांनो, मानवी मन म्हणजे काय रे? मानवी मन असतं का? मानवी मन ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न त्यावेळेस या ॲरिस्टॉटल यांनी केला. आणि मग त्यांनी त्यामध्ये म्हटलं की माणसाला जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या मनाचा अभ्यास करा आणि माणसाच्या मनाचा जर तुम्ही अभ्यास केला तर माणूस काय आहे हे तुम्हाला समजून घेता येईल आणि मग माणूस समजून घेतल्यानंतर त्याच्या समस्या समजावून घेता येतील आणि त्या तुम्हाला सोडवता येतील. आणि म्हणून मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी एक व्याख्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये केली गेली. पहा विद्यार्थ्यांनो, बरेच संशोधक त्यावेळेस एकत्र येत होते, बरेच विचारवंत त्यावेळेस एकत्र येत होते, त्यांची चर्चा होत होती. अगदी पूर्वेच्या काही देशांमध्ये, म्हणजे अगदी जपान असेल, चीन असेल, भारत असेल किंवा इतर जे काही पूर्वेचे देश असतील,
या देशांमध्ये मानसशास्त्राची चर्चा सुरू होती, तशीच पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा मानसशास्त्र या विषयाची चर्चा सुरू होती. ह्या चर्चेमध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जावा हा पहिला त्या ठिकाणी दृष्टिकोन होता. मग संशोधक एकत्र आले आणि त्यांनी या संदर्भात चर्चा केली की मानवी मनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जावा का. मग काही संशोधकांनी त्याच्यामध्ये असं मत मांडलं की सगळ्यात पहिलं तुम्ही असं ठरवा की मानसशास्त्राला शास्त्र म्हणायचं का. आता विद्यार्थ्यांनो, शास्त्र म्हणजे विज्ञान, आणि विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पद्धतशीरपणे अभ्यास केला जाणे म्हणजे शास्त्र होय. शास्त्रामध्ये त्याच गोष्टींचा समावेश होतो विद्यार्थ्यांनो, ज्या गोष्टींना 100% पुरावा देता येतो. म्हणजे अगदी तुम्ही विज्ञानाचा जर एक नियम घेतला, एक सिद्धांत घेतला, अगदी न्यूटनचा जर तुम्ही सिद्धांत घेतला, तर न्यूटनने जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं की तुम्ही कोणतीही गोष्ट जिला जडत्व आहे, जिला वजन आहे, ती गोष्ट जर तुम्ही हातामधून सोडली तर ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडणार आहे. हा नियम विद्यार्थ्यांनो सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, पहाटे तुम्ही कधी करून पहा, तुम्हाला त्याचा 100% पडताळा घेणार आहे. स्त्रियांनी घ्या, पुरुषांनी घ्या, लहान मुलांनी घ्या, वृद्ध व्यक्तींनी घ्या, कोणीही घ्या, हा नियम 100% खरा ठरणार आहे. आणि म्हणून त्याचा समावेश विद्यार्थ्यांनी विज्ञानामध्ये केलेला आहे. विज्ञानामध्ये त्याच गोष्टी समाविष्ट केल्या जातात ज्यांना 100% पुरावा देता येतो. आणि मग ही जी चर्चा सुरू होती मानसशास्त्राच्या संदर्भामध्ये, मानसशास्त्राला शास्त्र म्हणायचं का आणि शास्त्र किंवा विज्ञान म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये अशाच गोष्टींचा समावेश केला गेला पाहिजे विद्यार्थ्यांनो ज्या गोष्टी शास्त्राच्या नियमांमध्ये बसतात. मग सुरुवातीला जी व्याख्या केली मानवी मनाची, ही मानवी मनाची व्याख्या विद्यार्थ्यांनो शास्त्र या संकल्पनेत बसते का, शास्त्राच्या चौकटीत बसते का, शास्त्राच्या नियमांमध्ये बसते का, आणि ती जर बसवायची असेल तर तिच्यावर तुम्हाला प्रयोग करता आला पाहिजे. शास्त्रामधील सर्व गोष्टींवर प्रयोग करता येतात, त्यांचे पडताळे घेता येतात. मग मानवी मनावर प्रयोग करता येईल का, मानवी मनाचा पडताळा घेता येईल का, तर हे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो, हे प्रश्न मानवी मन या संकल्पनेबाबत अनुत्तरित राहतात. कारण मानवी मन कुणी आजपर्यंत बघितलंय का, बघितलं असेल तर ते कसं दिसतं. मग मानवी मन असतं तर ते कुठं असतं, मेंदूमध्ये असतं का, हृदयामध्ये असतं का इतर कुठं माणसाच्या शरीरामध्ये असतं, तुम्हाला निश्चित सांगता येईल का. याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो नाही. मानवी मन असतं तर किती असतं. काही जण म्हणतात माणसाला 2 मनं असतात. बऱ्याचदा एक माणसाचं एक मन म्हणत असतं हो करूया, आणि दुसरं मन म्हणत असतं नको, करायला नको आहे. असाही एक समज त्या ठिकाणी येतो. म्हणजे मुळातच मानवी मन ही संकल्पना काल्पनिक अशी आहे, ती शास्त्र या संकल्पनेमध्ये बसत नाही अशी चर्चा त्यावेळी झाली. आणि मग मानवी मनावर अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जाऊ शकत नाही असा एक विचार प्रवाह प्रकर्षाने पुढे आला. आणि मग मानवी मनाची संकल्पना नाकारली गेली विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, ही व्याख्या त्या ठिकाणी मागं पडली किंवा त्या ठिकाणी तिला मान्यता दिली गेली नाही. मग त्यानंतर काही कालावधीनंतर आणखी एक मानसशास्त्राची व्याख्या पुढे आली. ॲरिस्टॉटलचा शिष्य प्लुटो हा सुद्धा एक ग्रीक तत्ववेत्ता आहे किंवा ग्रीक विचारवंत आहे, फिलॉसॉफर आहे. या ग्रीक फिलॉसॉफरनं आणखी एक व्याख्या मांडली की मानसशास्त्रामध्ये तुम्हाला मानवी मनाचा अभ्यास करायचा नसेल तर तुम्ही मानवी आत्म्याचा अभ्यास करा, मानवी आत्मा, सोल. मग या प्लुटोनं सुद्धा त्या ठिकाणी मानवी आत्मा म्हणजे काय, तो कसा असतो, कुठे असतो, या संदर्भात त्या ठिकाणी विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेले जे विचार आहेत ते मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो. त्यांनी असं म्हटलं की मानवाचा आत्मा म्हणजेच माणूस आहे. मानवाचा आत्मा जर समजून घेतला तर माणूस समजून घेता येईल, आणि माणूस समजून घेतला तर माणसाच्या समस्या समजावून घेता येतील, असा विचार त्यांनी मांडला. मग लोकांनी विचारलं मानवी आत्मा कुठं असतो. प्लुटोनं सांगितलं की मानवी आत्मा हा माणसाच्या मेंदूमध्ये जी मस्तिष्क ग्रंथी आहे, जिला पिनियल ग्लँड असं म्हणतात, या मस्तिष्क ग्रंथीच्या तळाशी मानवी आत्म्याचं स्थान आहे असं प्लुटोने म्हटलं. अर्थातच ते त्याला सिद्ध करता आलं नाही, ही नंतरची गोष्ट, परंतु त्यावेळेस त्यांनी मानवी आत्म्याचं स्थान सांगायचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना. मग मानवी आत्मा खरंच असतो का, पुन्हा चर्चा सुरू झाली. पुन्हा मानसशास्त्रज्ञ एकत्र आले, पुन्हा त्यांच्यामध्ये चर्चा झाली. मानवी आत्मा असतो का, असतो तो कुठे असतो, सिद्ध करून दाखवता येईल का, कुणाला मानवी आत्मा त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये आणता येईल का.
मग मानवी आत्मा असतो तर माणूस मेल्यानंतर तो नेमका कुठे जातो? स्वर्गात जातो की नरकात जातो? मग स्वर्ग तरी आहे का, नरक तरी आहे का? या सगळ्याच संकल्पना विद्यार्थ्यांनो कशा आहेत? काल्पनिक आहे. आणि मग मानसशास्त्रज्ञांनी पुन्हा तोच विषय मांडला की मानवी आत्मा ही तरी शास्त्रीय संकल्पना आहे का? याचं उत्तर निश्चितच नाही असं आहे. कारण आजपर्यंत तरी कुणी मानवी आत्मा पाहिलेला व्यक्ती किंवा माणूस पुढे आलेला नाही. आणि म्हणून मानवी आत्म्याचं ठिकाण सांगता येत नाही, स्थान सांगता येत नाही, त्याचा रंग चव त्यातला पाहता येत नाही, त्याच्यावर प्रयोग करता येत नाही, त्याचे पडताळे घेता येत नाहीत विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून मानसशास्त्रामध्ये मानवी आत्म्याचा अभ्यास केला जाऊ शकत नाही. कारण मानसशास्त्र ही एक शास्त्राची शाखा आहे, विज्ञानाची शाखा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये मानवी आत्म्याचा अभ्यास केला जाऊ शकत नाही असं मत त्या ठिकाणी मांडलं गेलं. विद्यार्थ्यांनो, प्लुटोने 2 ग्रीक शब्दांपासून त्या ठिकाणी या शब्दाचा त्या ठिकाणी ओरिजिन ज्याला आपण म्हणूया किंवा उगम जो आहे तो केला. याच्यामध्ये 2 शब्द या ठिकाणी दिसून येतात विद्यार्थ्यांनो, सायके प्लस लोगस. सायके या शब्दाचा अर्थ आत्मा किंवा मन असा होतो विद्यार्थ्यांनो. बघा, मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असं म्हणतात. मग सायकोलॉजी हा शब्द कोणत्या शब्दांपासून बनलेला आहे? ग्रीक भाषेतील 2 शब्द सायके अधिक लोगस. सायके या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो मन किंवा आत्मा, आणि लोगस किंवा लॉजी म्हणजे स्टडी किंवा अभ्यास. आणि म्हणून मानवी मन किंवा आत्म्याचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी असा त्यावेळेसचा सायकोलॉजीचा अर्थ घेतला गेला. सायकोलॉजी हा सुद्धा त्या ठिकाणी लॅटिन किंवा ग्रीक शब्द आहे. आणि म्हणून पीचा उच्चार विद्यार्थ्यांनो, विशेषतः 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पीचा उच्चार आपण त्या ठिकाणी करत नाही, आपण सायकोलॉजी असं म्हणतो. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. ग्रीक वर्णमाला जर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही पाहिली, म्हणजे जशी आपली बाराखडी आहे किंवा जशी आपली ABCD आहे इंग्लिशमधली, तशी जी ग्रीक वर्णमाला आहे, या ग्रीक वर्णमालेतील 23वे अक्षर विद्यार्थ्यांनो, या ग्रीक वर्णमालेतील 23वे अक्षर जे असं दिसतं आकाराने, त्याचा अर्थ किंवा त्याचं जे चिन्ह आहे ते मानसशास्त्राचं चिन्ह म्हणून त्या ठिकाणी स्वीकृत केलं गेलं किंवा मानलं गेलं. आजही मानसशास्त्राची खून किंवा चिन्ह हे या आकाराचं दाखवलं जात असतं. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मग मानवी आत्म्यासंदर्भातील व्याख्या त्या ठिकाणी मागं पडली, कारण मानवी आत्मा ही संकल्पना शास्त्रीय नाही असं मत मांडलं गेलं. आणि मग ही सुद्धा व्याख्या त्या ठिकाणी काय झाली? मागं पडली. आता आपण पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो. नंतर पुन्हा मग मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जायला पाहिजे याची पुन्हा चर्चा सुरू झाली. आणि मग आणखी एक संशोधक पुढे आला. त्या संशोधकाचं नाव होतं विल्यम वुंट. विल्यम वुंट या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1879 साली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. पहा विद्यार्थ्यांनो, विल्यम वुंट यांनी 1879 साली, म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध, 1879 साली जर्मनीतील लिपझिग नावाचं जे विद्यापीठ आहे, इथं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. आणि म्हणून या विल्यम वुंट यांना मानसशास्त्राचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं, कारण मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ही त्यांनी स्थापन केली. प्रयोगशाळेमध्ये जशी उपकरणं असतात, म्हणजे तुमची परीक्षा नळी असेल किंवा बाकी जे काही तुमचं जे प्रयोगाचं साहित्य असतं, हे साहित्य न वापरता त्याने माणसालाच प्रयोगाचं साहित्य बनवलं, माणसाला प्रयोगशाळेमध्ये आणलं, त्याला प्रयोगशाळेमध्ये त्या ठिकाणी प्रयुक्त म्हणून बसवलं आणि त्याच्यावर प्रयोग केले. विद्यार्थ्यांनो, या विल्यम वुंटने रचनावादाचा पुरस्कार केला, ज्याला स्ट्रक्चरलिझम असं म्हणतात. आणि त्याने असं मत मांडलं की माणसाच्या बोधावस्थेचा अभ्यास करा, म्हणजे माणूस समजून घेता येईल, आणि मग माणूस समजला की त्याच्या समस्या समजून घेता येतील. विद्यार्थ्यांनो, मग बोधावस्था म्हणजे काय? मानसशास्त्रज्ञांनी विल्यम वुंटला विचारलं, बोधावस्था म्हणजे काय? तर विल्यम वुंट असं म्हणतो की मानवाच्या मनाची जागृत अवस्था, माणसाला स्वतःबद्दल जी माहिती आहे ती अवस्था म्हणजे बोधावस्था होय, असं प्रतिपादन विल्यम वुंट यांनी केलं. पहा विद्यार्थ्यांनो, आणि मग मानवाची बोधावस्था कशापासून बनली आहे? तर वुंट म्हणतो की माणसाला आयुष्यभरात आलेले अनुभव, तो करत असलेले विचार आणि त्याच्या मनामध्ये असणाऱ्या भावना, म्हणजे विचार, अनुभव आणि भावना या तिघांनी मिळून माणसाचं मन बनलेलं आहे किंवा माणसाची बोधावस्था बनलेली आहे. आणि या 3 गोष्टींचा जर सविस्तर अभ्यास केला गेला तर नक्कीच माणसाला समजावून घेता येईल असं मत विल्यम वुंट यांनी मांडलं.
विद्यार्थ्यांनो, या विल्यम वुंट यांनी माणसाच्या या बोधावस्थेचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण नावाची पद्धतीसुद्धा शोधून काढली. आत्मनिरीक्षण म्हणजे काय रे विद्यार्थ्यांनो? तर आत्मनिरीक्षण म्हणजे इंट्रोस्पेक्शन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय? तर स्वतःच्या मनात डोकावून पाहणं म्हणजे आत्मनिरीक्षण होय. नुसतंच स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहणं नव्हे, तर आपल्या मनामध्ये काय चाललंय हे डोकावून पाहिल्यानंतर समोरच्या लोकांना त्याचं निवेदन करणं म्हणजे आत्मनिरीक्षण होय. अशी एक पद्धतीसुद्धा विल्यम वुंट यांनी शोधून काढली आणि प्रत्यक्ष मानसशास्त्र म्हणून त्या ठिकाणी उदयाला आलं. आपण मानसशास्त्राचा इतिहास पाहतोय विद्यार्थ्यांना, मानसशास्त्राचा उदय पाहतोय कसा बनला हा विषय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला प्रामुख्यानं मुद्दामून सांगितलं की या विल्यम वुंटनं पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली, माणसावर प्रयोग केले, बोधावस्था ही संकल्पना मांडली, बोधावस्थेचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण ही पद्धती मांडली. विद्यार्थ्यांना पुन्हा त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ एकत्र आले, याच्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि चर्चेमधून एक सूर त्या ठिकाणी पुन्हा एकत्रित होताना दिसला. तो सूर असा होता, माणसाची बोधावस्था ही संकल्पना शास्त्रीय आहे का? वुंटने सांगितलं हो शास्त्रीय आहे, तिचा अभ्यास करण्यासाठी पद्धतीसुद्धा आहे. मग पुन्हा त्या ठिकाणी प्रश्न असे निर्माण झाले की वुंटने जी आत्मनिरीक्षण नावाची पद्धत विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे, ही पद्धत त्या ठिकाणी शास्त्रीय आहे काय? खरं तर ही पद्धत विद्यार्थ्यांनो अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची आहे. कारण जो माणूस स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहणार आहे तो आपल्याला माहिती सांगणार आहे आणि तो जेव्हा आपल्याला माहिती सांगेल तेव्हा ती माहिती वैयक्तिक असेल, ती इतरांना पडताळून पाहता येणार नाही. आणि अशा वैयक्तिक पद्धतीचा अभ्यास विद्यार्थ्यांनो त्या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये केला जाणं योग्य नाही. बघा विद्यार्थ्यांनो, मी काय सांगतोय, मी असं सांगतोय की विल्यम वुंटनं जी पद्धती मांडली, ही विल्यम वुंटने मांडलेली पद्धती अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची पद्धत आहे. मग एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या मनामध्ये डोकावून पाहिल तेव्हा बाकीच्या लोकांना बघता येईल का? आणि त्यांना जर बघता येत नसेल तर माणूस स्वतःबद्दल जी माहिती सांगणार आहे ती खरी असेल का? आणि जर ती माहिती त्या ठिकाणी सदोष असेल तर त्या सदोष संकल्पनेचा अभ्यास शास्त्रामध्ये करणं योग्य नाही, असा त्या ठिकाणी विचार प्रवाह पुढे आला. आणि मग त्या ठिकाणी रचनावादाला मोठा धक्का बसला विद्यार्थ्यांना. आणि परिणामी मानवी बोधावस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मागं पडली. विद्यार्थ्यांना आपण पुढे जाऊया. आणखी एक व्याख्या या ठिकाणी त्याच कालावधीमध्ये, या समांतर कालावधीमध्ये कंटेम्पररी पिरियडमध्ये समोर आली होती, मानवी अबोधावस्थेचा अभ्यास. विद्यार्थ्यांनो, हे नाव लक्षात ठेवा, डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड. डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड हे असं नाव आहे की जसं आपण म्हणतो की एका नाण्याच्या दोन बाजू असतात आणि ते नाणं तेव्हाच चालतं जेव्हा दोन्ही बाजू शाबूत असतात. म्हणजे हेड आणि टेल, छापा आणि काटा. छापा जर मानसशास्त्र असेल तर काटा हा सिग्मंड फ्रॉइड आहे. म्हणजे तुम्ही या दोन गोष्टी जर एकमेकापासून वेगळ्या करायचा प्रयत्न केला तर दोन्हींना अर्थ राहणार नाही. मानसशास्त्राशिवाय फ्रॉइड यांना अर्थ नाही आणि फ्रॉइडशिवाय मानसशास्त्राला अर्थ नाही. विद्यार्थ्यांनो, आजही फ्रॉइड यांचं योगदान मानसशास्त्रामध्ये विसरता येण्यासारखं नाही. आणि म्हणून त्यांनी जी व्याख्या मांडली, मानवी अबोध अवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र, मानवी अनकॉन्शियस माइंडचा अभ्यास. बा, बोधावस्था म्हणजे कॉन्शियस माइंड, तर अबोधावस्था म्हणजे अनकॉन्शियस माइंड. मग लोकांनी फ्रॉइडला विचारलं, फ्रॉइडजी अबोधावस्था म्हणजे काय? तो फ्रॉइड असं म्हणतो की तुम्हाला माणूस जर समजून घ्यायचा असेल तर माणसाची बोधावस्था नका समजून घेऊ, माणसाची अबोधावस्था समजून घ्या. फ्रॉइड म्हणतो अबोधावस्था म्हणजे माणसाच्या मनात क्षणाक्षणाला इच्छा, प्रेरणा, वासना, आकांक्षा, गरजा निर्माण होत असतात. पहा विद्यार्थ्यांनो, तुमच्या मनात सुद्धा प्रत्येक क्षणाला एक नवीन गरज किंवा नवीन इच्छा निर्माण होते. ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येतात का आपल्याला? अजिबात नाही. समाजाच्या बंधनांमुळं, नैतिकतेच्या बंधनांमुळं किंवा आर्थिक अडचणींमुळं किंवा असंख्य अडचणी आहेत विद्यार्थ्यांनो, यातील काहीच गोष्टी पूर्ण करता येतात, सगळ्या इच्छा किंवा वासना त्या ठिकाणी पूर्ण करता येत नाहीत. मग या अपूर्ण राहिलेल्या इच्छा कुठं जातात? फ्रॉइड म्हणतो या अपूर्ण राहिलेल्या इच्छा विद्यार्थ्यांनो मानवाच्या मनाच्या तळाशी दडपल्या जातात आणि त्यातून माणसाची अबोध अवस्था निर्माण होते. फ्रॉइड म्हणतो माणसाला समजून घ्यायचं असेल ना तर माणूस तुमच्यासमोर काय वागतो, काय बोलतो ह्याने तुम्हाला माणूस समजणार नाही. खरं तर माणूस एकटा असताना काय विचार करतो, त्या मनाच्या तळामध्ये काय विचार सुरू असतात ते जर समजावून घेतले तरच तुम्हाला खरा माणूस समजावून घेता येईल. म्हणून फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार माणसाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. मी आज तुमच्यासमोर खूप सभ्य वागतोय, मी आज तुम्हाला दाखवतोय
की मी खूप चांगला माणूस आहे, मी खूप प्रेमळ माणूस आहे, मी एक समाजशील माणूस आहे, परंतु मी खरा तसा आहे का हे फक्त मलाच माहिती आहे. तसं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खरे कोण आहात. आणि म्हणून फ्रॉइड म्हणतो माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याची बोधावस्था समजून घेऊ नका, त्याची अबोधावस्था समजून घ्या. आणि म्हणून मानवी अबोधावस्थेचा अभ्यास करा, तरच तुम्हाला माणूस समजेल, असं फ्रॉइड म्हणतो. फ्रॉइड म्हणतो मानवी अबोधावस्थेचा आवाका फार मोठा आहे. बोधावस्था जर 10% असेल तर अबोधावस्था ही 90% आहे, असं फ्रॉइड म्हणतो. पहा विद्यार्थ्यांनो, पुन्हा त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेले, मानवी अबोधावस्थेचा अभ्यास कसा करायचा. फ्रॉइडने त्यासाठी स्वप्न विश्लेषण तंत्र मांडलं. फ्रॉइड म्हणतो माणसाच्या अबोधावस्थेचा अभ्यास करताना स्वप्न विश्लेषण तंत्राचा अभ्यास करा. माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा जर तुम्ही अभ्यास केला तर माणसाच्या अबोधावस्थेपर्यंत जाता येईल, असं फ्रॉइडनं सांगितलं. आता पुन्हा स्वप्न ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे. माणूस जेव्हा स्वप्न दुसऱ्यांना सांगतो तेव्हा ती स्वप्न रिकाम्या जागा भरून सांगितलेली असतात. म्हणजे सकाळी उठून जेव्हा तुम्हाला तुमचा एखादा मित्र सांगतो की मला काल रात्री अमुक अमुक एक स्वप्न पडलं, तेव्हा ते स्वप्न तो कधीच स्टार्ट टू एंड सलग सांगू शकत नाही. कारण स्वप्नच अशी असतात विद्यार्थ्यांनो की घडीत एक विचार असतो तर घडीत दुसरा विचार असतो. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी सांगतो तेव्हा या गोष्टी जोडून जोडून सांगत असतो. आणि म्हणून त्या जोडून सांगण्याला काहीही अर्थ नसतो विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून या प्रकारे या अबोधावस्थेचा अभ्यास करायचा असेल तर ती गोष्ट शास्त्रीय संकल्पनेमध्ये बसत नाही. फ्रॉइड म्हणतो माणसाला समजून घ्यायचं असेल तर माणसाला त्याच्या बाल्यावस्थेमध्ये काय अनुभव गेले किंवा काय अनुभव आले. म्हणजे फ्रॉइड म्हणतो बाल्यावस्थेमध्ये जर एखाद्या लहान मुलाला जर चांगले अनुभव आले असतील, त्याला प्रेम मिळालं असेल, तर असा व्यक्ती भविष्यामध्ये चांगला व्यक्ती बनतो. पण जर त्याला त्या ठिकाणी तिरस्कार किंवा त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं असेल तर अशा व्यक्ती भविष्यामध्ये त्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं बनतं, असं फ्रॉइड म्हणतो. आणि म्हणून अबोधावस्थेचा अभ्यास करा अशी व्याख्या त्या ठिकाणी मांडली गेली, परंतु ती सुद्धा शास्त्राच्या चौकटीमध्ये बसली नाही विद्यार्थ्यांनो. परिणामी ही व्याख्या मागं पडली किंवा तिला सुद्धा मान्यता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली गेली नाही. आणखी एका व्याख्याचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून मी करेल. मॉर्गन आणि किंग या 2 संशोधकांनी एक व्याख्या मांडली. त्यांनी अशी व्याख्या मांडली होती विद्यार्थ्यांनो की मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. बघा विद्यार्थ्यांना व्याख्या काय आहे. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा, या ठिकाणी वर्तन ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं पुढं आली. जी गोष्ट शास्त्राच्या संकल्पनेमध्ये थोड्याफार प्रमाणात बसते ती व्याख्या वर्तनाशी संबंधित आहे. मग त्या ठिकाणी या व्याख्येसंदर्भात बरीचशी चर्चा झाली. मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करायचा ठीक आहे, परंतु प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास का करायचा. मग मॉर्गन आणि किंग असं म्हणतात की माणसाच्या काही वर्तनाचा अभ्यास आपल्याला करता येत नाही, त्यासाठी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करावा लागतो. प्राण्यांचं वर्तन आणि माणसाच्या वर्तनामध्ये साम्य आहे. तुम्ही एखाद्या पक्ष्यांची जोडी घ्या, त्यांचं कोणी लग्न लावून दिलं असतं का विद्यार्थ्यांना. नसतं दिलेलं, तरीसुद्धा ते एकत्र राहतात, पिलांना जन्म घालतात, त्यांना मोठं करतात, त्यांचा सांभाळ करतात. मग ही सामाजिकता त्या प्राण्यांमध्ये कुठून आली. ते सुद्धा माणसासारखंच वर्तन आहे. आणि म्हणून त्या वर्तनाचा जर तुम्ही अभ्यास केला तर माणूस समजावून घेता येईल, असं मत मॉर्गन आणि किंग यांनी मांडलं. परंतु ही व्याख्यासुद्धा त्या ठिकाणी परिपूर्ण मांडली गेली नाही. विद्यार्थ्यांनो, आताची व्याख्या कोणती आहे मानसशास्त्राची. विद्यार्थ्यांनो, आताची व्याख्या वर्तनाची व्याख्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी जॉन वॉटसन किंवा स्किनर किंवा पॅवलॉव यासारखे वर्तनवादाचा पुरस्कार करणारे संशोधक समोर आले आणि त्यांनी ठामपणे मत मांडलं की मानसशास्त्रामध्ये फक्त मानवी वर्तनाचाच अभ्यास केला गेला पाहिजे. कारण माणसाचं वर्तन हे दृश्य वर्तन असतं, ते पाहता येतं, त्याचं निरीक्षण करता येतं, त्याचं सर्वेक्षण करता येतं, किंवा त्या ठिकाणी त्याचा आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह अभ्यास करता येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये करा, असं मत त्या ठिकाणी मांडलं गेलं. मानवी वर्तनाचे पडताळे घेता येतात, त्याला प्रयोगशाळेमध्ये अभ्यासता येतं. आणि म्हणून मानवी वर्तन म्हणजे माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याच्या दृश्य वर्तनाचाच अभ्यास केला गेला पाहिजे, असं मत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मांडलं गेलं. बघा, म्हणजे माणसाला भूक लागली आहे, हे आंतरिक वर्तन पाहता येत नाही, परंतु भूक लागलेला माणूस काय करतो हे मात्र पाहता येतं, या वर्तनाचा अभ्यास करता येतो. आणि म्हणून या शास्त्रीय संकल्पनेला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मान्यता दिली गेली. मग तुम्ही म्हणाल मानसशास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास करायचा नाही, मानवी आत्म्याचा अभ्यास करायचा नाही, बोधावस्थेचा अभ्यास करायचा नाही, अबोधावस्थेचा अभ्यास करायचा नाही, मग कशाचा अभ्यास करायचा, तर मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करायचा. आणि म्हणून सर्वमान्य आज जी मानसशास्त्राची व्याख्या आहे ती तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, की मानवी वर्तन आणि त्या मागील प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
सायकोलॉजी इज अ स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड प्रोसेसेस अंडरलेईंग इट ऑर द प्रोसेसेस बिहाइंड इट. म्हणजे मानवाचं वर्तन आणि त्या मागं घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या मानसिक प्रक्रिया आहेत, त्यांचा जेव्हा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो तेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो, असं मत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं मांडलं गेलं. आणि म्हणून आज मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तन आणि त्यामागील प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. असा मानसशास्त्राचा इतिहास होता. आणि मी आता मानसशास्त्राच्या वर्तमानापर्यंत विद्यार्थ्यांना तुम्हाला घेऊन आलो. अशा पद्धतीनं या विषयाची ओळख आहे, त्याचा इतिहास आहे, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल असं अपेक्षा करतो विद्यार्थ्यांना. धन्यवाद. थँक्यू.